आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव. जास्त व्याज दराचे आमिष दाखवत पतसंस्थेच्या नावाखाली शेतकरी आणि व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा अनोखा प्रकार कोपरगावमध्ये उघडकीस आला असून एका शेतकऱ्याची तब्बल 13,05,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित पतसंस्था चालकाने अर्थात आरोपीनं अशाच प्रकारे अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे. या प्रकरणी शेतकरी सुखदेव लिलाबा वासुरे वय 67 राहणार नवले वस्ती खिरडी गणेश कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रवीण शंकर वरगुडे राहणार सवंसर तालुका कोपरगाव आणि विजय प्रभाकर खोडगे राहणार नाशिक यांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये 13 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपींचा शोध सुरू होता. अखेर प्रवीण वरगुडे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण वरगुडे याने साई बालाजी तालुका नागरी सहकारी पतसंस्था या नावानं जास्त व्याज मिळवून देण्याचा आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून मुदत ठेवीच्या नावाखाली वेगवेगळ्या वेळी एकूण 13,05,000 रुपये घेतले. यानंतर वरगुडे याने विजय खोडगे याची शेअर मार्केट सल्लागार म्हणून ओळख करून देत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असं सांगितलं. या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या मुलाकडून 7,50,000 रुपये गुंतवणुकीसाठी देण्यात आले. मात्र काही कालावधीनंतर पैसे परत मागितल्यावर संबंधित पतसंस्था बंद असल्याचं उघड झालं. आरोपींशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला असता ते टाळाटाळ करत संपर्क बाहेर गेले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीनं पोलिसात धाव घेतली. दरम्यान संबंधित पतसंस्थेच्या नावाखाली अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप होत असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास वाढवून संपूर्ण फसवणूक रॅकेट उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे हे करीत आहेत. दरम्यान प्रवीण वरगुडे याला अटक करून कोपरगाव न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती केळकर यांच्यासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली असून फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट अनुप ठोळे काम पाहत आहेत. निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.